कोणीच कुठे अडकलेला नाही. एक मी तुम्हाला सांगतो, मी अडकलो या समजुतीत तुम्ही अडकलाय, कोणी अडकलेलं नाही. बायका एक गोड समजुतीत अडकलेल्या असतात लग्न होईतपर्यंत. अहो मला घर सोडता येत नाही कारण माझ्या आजच्याशिवाय कोणाचं घेतच नाही, त्याला चालतच नाही. थांब तेरडे, सॉरी या, थांब जरा थांब, 2 वर्ष जाऊ दे. मग चांगला मुलगा असेल तर सुपरफाईन भाषेत, अगं आई तुला होत नाही ना, मग तू आता कशाला गडबड करतेस, ती आली आहे ना, म्हणजे आता तू जागेवर बस. मूर्ख असेल तर म्हणेल कशाला लबडं करते असतात, होत नाही तर बसा ना. तेव्हा सांगण्याच्या पद्धती आहेत. तसं ज्ञानोबा राया म्हणतात, बद्ध कोणी जर असेल तर तुम्ही मुक्ततेचा विचार करा. बद्धच कोणी नाही. एक शब्दात मागे सांगितले, पुन्हा सांगतो, तुमची वेळ येऊ द्या, वेळ येऊ द्या, म्हणजे मला कळेल तुम्ही कुठे अडकलाय ते. हे आपल्या समजुतीत आहेत. मुलगी इथपर्यंत जीव घुटमळत होता, बिलकुल घुटमळत नाही. काय मुलगी म्हणजे काय, देव लागून गेली की जी आता सर्व सत्य आहे, 1 मिनिट घुटमळायची. सारखं दाराकडे बघत होतं. मग दाराबाहेर का गेलं? तेव्हा कोणात कोणाचा जीव अडकलेला नसतो. माझा जीव अडकला या समजुतीत तुम्ही अडकलाय. म्हणून महाराज म्हणतायत, बद्धतेचा पक्ष आहे, त्या भानगडीत पडता का? कोण कुठे अडकलेला आहे? कोणीच कुठे अडकलेलं नाही. दिवस आल्यानंतर अब्जाधीश असू दे, कोट्याधीश असू दे, नाही तर मोठा राजा असू दे, त्या दिवशी सगळं टाकून निघून जातो. बरोबर आहे ना? मागे एकदा गोष्ट सांगितली होती मी तुम्हाला, सिकंदरचा लवकर अंत झाला. 35च्या दरम्यान, 40च्या आतच गेला तो. ग्रीसवरून निघताना जे आता आर्थिक घोटाळ्यात सापडले ते गाव ग्रीस, तिथून निघताना तिथे मोठे मोठे तत्त्वज्ञ होऊन गेले. ॲरिस्टॉटलने त्याला सांगितलं, सत्ता मिळेल पण अहंकार करू नकोस, वाम मार्गाने जाऊ नकोस. जे मिळेल जिंकून ते कळ, हिसकून घेऊ नकोस, अत्याचार करू नकोस. पण याला प्रत्येक पावलाला विजय मिळत गेला. आणि आजूबाजूची जी माणसं असतात ना, ती विचित्र असतात. ज्या अर्थी तुम्हाला एवढा जय मिळतोय त्या अर्थी सरकार तुम्हीच देव. सुख दुःख हा काही विशेष महत्त्वाचा प्रश्न नाही आहे. सुख दुःख हे प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल आहेत. इथे रोज निराळ्या पद्धतीने सांगतो, इथे माझी प्रवचनं चाललीत, काहीला बरं वाटणार, काहीला बरं वाटणार नाही. इथे नित्यनेमाने येणारी मंडळी आहेत, येणाऱ्यांना बरं वाटेल, घरातल्याला काही लोकांना बरं वाटणार नाही. म्हणजे इंडिव्हिज्युअल आहे. काहीला कारल्याची भाजी गोड लागते, कारल्याची भाजीसुद्धा गोड लागते, आणि काहींना गोड भाजीसुद्धा कडू लागते. आता हा भाग निराळा आहे. काहींना सज्जनसुद्धा दुर्जन वाटतो आणि काहींना दुर्जनसुद्धा सज्जन वाटतो. सध्याचं युग बघा, म्हणजे पुढचं वक्तव्य मला करायची गरजच नाही. मी निगेटिव्ह वक्तव्य कोणाबद्दल करतच नाही. आत्ताच मी अशोकरावनं म्हटलं, आपलं आहे ते सरळ मार्गाने जावं. नाही बघा ना, की जीवनाकडे बघण्याची, जीवाकडे बघण्याची, केवळ त्याचे दोष काढण्याकरता बघणं आणि त्याचे दोष काढून टाकण्याकरता बघणं. बघा नीट ऐका, दोष काढण्याकरता बघणं आणि दोष काढून टाकण्याकरता बघणं हा भाग निराळा आहे. तसं ज्ञानोबारायांनी जीवाकडे आपलं अपत्य म्हणून बघितलं बरं का. म्हणून नाथ महाराज म्हणाले, कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर. तसं ज्ञानोबारायाकडे बघताना, ते ब्राह्मण आहेत, त्यांचं आडनाव कुलकर्णी आहे, त्यांची मुंज झाली होती का झाली नव्हती, त्यांचे ग्रंथ चांगले का इतरांचे चांगले,
शंकराचार्यांच्या तुलनेत ते किती मोठे, काय करायचे तुला? माझ्या दृष्टिकोनातून जो तो आपापल्या ठिकाणी मोठा आहे. माझं बोलणं कळलं का? ही तुलनाच करायला जाऊ नका. आचार्य आचार्यांच्या ठिकाणी, माऊली माऊलींच्या ठिकाणी. काय नवरा नवऱ्याच्या ठिकाणी मोठा असतोच, पण सासराही सासऱ्याच्या ठिकाणी मोठा असतो. नवऱ्याची जागा सासरा घेऊ शकत नाही, सासऱ्याची जागा नवरा घेऊ शकत नाही, आणि ह्या दोघांची जागा मुलगा घेऊ शकत नाही. तसं ज्ञानोबारायाचं जे अस्तित्व आहे आणि त्यांचा जो मोठेपणा आहे तो त्यांच्या सारखाच आहे. म्हणून परमार्थात कुणी कोणाची तुलना करायच्या भानगडीतच पडू नये. ज्ञानोबारायांनी कुठपर्यंत सांगितलं आणि त्यांनी कुठपर्यंत सांगितलं, फक्त एवढंच मी सांगितलं. मी तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून सांगितलं, व्यक्तिगत सांगितलं नाही. इतर ग्रंथ जे तत्त्वज्ञानाचे किंवा फिलॉसॉफीचे लिहिले जातं, आता हे बघा, बुद्ध संप्रदायामध्ये निर्वाण शब्द वापरला आहे, अर्थमोक्षच निर्वाण शब्द वापरला आहे. पण इथे ज्ञानोबाराय म्हणतात, हे जे तुम्ही मोक्ष म्हणता हा तर बद्धतेचा पक्ष आहे. हे बघा, हा वैचारिक संघर्ष नाही म्हणत मी, वैचारिक प्रगटीकरण आहे. संघर्ष म्हणत नाही. कशाकरता संघर्ष म्हणायचा? मला जे वाटलं ते प्रगट केलं, वैचारिक प्रगटीकरण आहे. तर ज्ञानोबारायाला वाटलं की हे म्हणता हे चुकीचं आहे, हा बद्धतेचा पक्ष आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बद्ध आहे गृहीत धरता आणि मग मुक्त करण्याच्या मागे लागता. पण बद्ध आहे गृहीत का धरता? कोण कुठे अडकलेला आहे मला दाखवा. जनाबाई सारखी दासी नामदेव महाराजांच्या घरामध्ये, ती काय म्हणते माहिती आहे का? मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे, बा माझ्याच्या पोटा यावे, बा माझ्याच्या पोटा यावे. ऐसे करिगा माझ्या भावा, ऐसे करिगा माझ्या भावा, ऐसे करिगा माझ्या भावा, सखया माझ्या ज्ञान देवा, सखया माझ्या ज्ञान देवा, सखया माझ्या ज्ञान देवा. काय कळलं? दासी जनाबाई, तिला असं वाटलं मरून जावं पण बा माझ्याच्या पोटा यावं. केवढं कौतुक आहे. असं वाटलं नाही की हे अमके आहेत का तमके आहेत. ज्ञानोबारायाच्या बाबतीत कोणत्याही एक विशिष्ट दृष्टिकोनातून कोणी बघत नाहीत. बघत असतील तर 100% चूक आहे. त्यांच्याकडे माऊली म्हणूनच बघावं. दुसऱ्या कोणत्याही दृष्टिकोनातून बघू नये. दृष्टिकोन ठेवूच नाही. तुझ्या बापाची ती बायको आहे म्हणून तू बापाची बायको म्हणून बघू नकोस, माझी आई म्हणून बघ. म्हणजे आता नीट कळेल तुम्हाला. हात का जोडलेस तर म्हणले माझ्या बापाची बायको आहे, म्हणजे काही चुकीचं विधान नाही आहे काय. पण तसं म्हणू नकोस, माझी आई आहे म्हणून एखादा माणूस तुम्हाला देव म्हणू लागला ना तर त्याच्यापासून 4 फूट लांब जा. हा तुम्हाला पेटवायला आलाय असं समजावं बरं का. म्हणून मी नेहमी प्रवचनातून सांगतो, मला संत म्हणायचं नाही, काहीही म्हणायचं नाही. मी संताचा सेवक आहे, तुम्ही संताचे सेवक राहा. जन्मभरण मी संताचा सेवक राहतो. ते वर चढून पुन्हा खाली येऊन लाता खायची कुणी भानगड सांगितली आहे? तेव्हा आहे त्या ठिकाणी बरं आहे. पायीची वाण पायीवरी, हे ज्ञानोबारायाचं वाक्य आहे, ते सत्य आहे. चढवला त्याला, गावं लुटली, गावं पिटून दिली, ठिकठिकाणी ज्या सुंदर स्त्रिया दिसल्या हिसकून आणल्या, झालं. गुरुचा शब्द डावलला, खाण्यापिण्यात इतका अडकला की पिऊन पिऊन जीवन खलास झालं. पण शेवटी जाता जाता मोठा माणूस होता तो. काही जरी झालं तरी शेवटी सिकंदर आहे तो, जग जिंकणार आहे, काही साधा नाही आहे तो.
शेवटी एक लिहून ठेवलं आणि ते प्रधानाच्या हातात दिलं. गेल्यावर वाचून बघ, त्याच्यात लिहिलं होतं की माझी तिरडी एवढीच बांधायची लहान. ज्ञानेश्वर महाराजांचा जो सिद्धांत आहे, कैवल्य म्हणजे मोक्ष हाची बद्धतेचा पक्ष, असा दुसरा पक्ष समोर उभा केला ज्ञानोबरायाने. हे वैशिष्ट्य आहे माऊलीचं. म्हणजे एका विचारधारेचं जे परमप्रयोजन, ते परमप्रयोजन म्हणत नाहीत. कैवल्य म्हणजे मोक्ष हाची बद्धतेचा पक्ष. म्हणजे असा दोन भाग चटकन पाडून टाकले. आणि म्हणून जी ओवी 3 दिवस चालली आहे, कैवल्य आहे चढावा करीत विषय सेवा, झाला भृत्य भज्जू कालवा भक्तीचे घरी. असं कोणी लिहिलं नाही, असं कोणी सांगितलं नाही, इथून पुढे कोणी सांगणार नाही. जे सांगितलं ते ज्ञानोबारायांनी, आणि पुढे अवतार घेऊन असा जर ग्रंथ निर्माण झाला तर समजावा ते ज्ञानोबारायात, दुसरं कोणी करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही विचारधारा, हे तत्त्वज्ञान, जीवनाकडे बघण्याची दृष्टी, जीवाकडे कमित्वाने बघण्याची जी दृष्टी होती ती पुसून काढली. आणि जीव म्हणजे प्रभूचा प्यारा आहे. आपल्या मुलावर जसं प्रेम असतं तसं परमात्म्याचं जीवावर प्रेम आहे, जीवमात्रावर प्रेम आहे.